राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती झाली आहे। 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान मुलाखती होणार असून 10 ऑक्टोबरला खासदार प्रणिती शिंदे पक्षश्रेष्ठींना गोपनीय अहवाल सादर करणार आहेत। राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख येत्या 10 दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे, तर 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात असा अंदाज आहे। त्या दृष्टीने विविध पक्षाकडून आखणी केली जाते। काँग्रेसच्या राज्यस्तरीय पक्षश्रेष्ठींनीही या निवडणुकीसाठी उमेदवार कसा निवडला जावा यासाठी खास मास्टर प्लॅन तयार केलाय। या निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान घेतल्या जाणार आहेत। ज्येष्ठ नेत्यांवर या मुलाखतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। सांगली व सातारा जिल्ह्याची जबाबदारी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे दिली आहे। सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज, जत, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव, आटपाडी, खानापूर, इस्लामपूर, शिराळा या 8 मतदारसंघातून इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून पक्षाने अर्ज मागवले होते। यामध्ये तासगाव, कवठेमहांकाळ व खानापूर, आटपाडी मतदारसंघ वगळता इतर 6 मतदारसंघातून 11 इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले होते। त्यांच्या मुलाखती आता खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून घेण्यात येणार आहेत, मात्र अद्याप मुलाखतीची तारीख निश्चित करण्यात आली नाहीये।